बच्चूकडूंच्या रॅलीमुळे नागपुरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। बुट्टीबोरीजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। महाएल्गार रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं वाहनांचा सहभाग आहे। शेतकरी या रॅलीमध्ये सहभागी झालेत, मोर्चात सहभागी झालेत। त्यामुळे वाहनांच्या या लांबच लांब रांगा आपण पाहतोय। बच्चूकडूंच्या या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झालेत। ट्रॅक्टर आहेत, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। बुट्टीबोरीजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। वर्ध्यातून निघालेल्या महाएल्गार रॅलीत सहभागी होण्यासाठी यवतमाळ, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यातील ट्रॅक्टरसह इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जवळपास 2 तासापासून ही वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पानभुडे यांनी। पाहूया। प्रहारचे बच्चू कडू यांची जे महाएल्गार रॅली आहे हे नागपुरात दाखल झाली आहे, परंतु रॅलीच्या अगोदरच चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या ठिकाणचे जे शेतकरी आहेत, जे मोर्चामध्ये आलेले आहेत, त्या मोर्चाचे जे शेतकरी आहेत, मोर्चेकरी ते बुट्टीबोरी पाशी येऊन थांबलेले होते। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झालेली आहे। आपण दृश्यामध्ये बघतोय की खूप मोठी जवळपास 1 ते 2 किलोमीटरची ही रांग आहे आणि जवळपास 5000च्या वरती ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि 4 चाकी वाहने घेऊन नागरिक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। नागपूर बुट्टीबोरी महामार्ग आहे आणि या ठिकाणी जवळपास 2 किलोमीटरच्या वरती ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। ट्रक असेल, 4 चाकी असेल, या ज्या गाड्या आहे यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। दुसरीकडे या गाड्या प्रवाशांच्या गाड्या, तर जे रॅली येत आहेत महारॅली, त्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर सहभागी झालेले आहेत। आता नेमकी रॅली नागपुरात दाखल झाल्यानंतर नेमका कसा तोडगा मुख्यमंत्री महोदय काढतात तेच पाहणं गरजेचं आहे। प्रमोद